जिंकणारा संघ तिसऱ्या फेरीसाठी पात्र होईल आणि त्यानंतर मात्र पहिल्या फेरीतील तिसरा सामना जय हनुमान नवापाडा आणि राधे एंटरप्राइजेस चिर्ले आणि त्यानंतर धाकटेजुई विरुद्ध आपला घरचा संघ अर्थात आयोजक संघ जय हनुमान खारकोपर आपल्याला पाहायला मिळेल खेळताना. बिंजोर ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप 2026 पहिलं पर्व आणि बिंजोर ग्रुपचं अगदी नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय जय हनुमान मैदान खारकोपरच्या नगरीमध्ये. प्रत्येकाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये अतिशय सुंदर आणि डिसिप्लिन आपण म्हणूया शिस्तबद्ध आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते संपन्न होत असताना. चला सलामीची जोडी मैदानामध्ये येईल बेलपाडा टीमची. अर्णव 11 बेलपाडा ज्यांनी अगदी चित्तथरारक विजय आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये खरं तर प्राप्त केला. यंगस्टार गबांच्या विरुद्ध 1-1चा सामना असताना मात्र प्रसाद यांनी तो अगदी प्रेशर मध्ये असताना तो दबावामध्ये असताना देखील तो झेल टिपला आणि गोलंदाज प्रशांत यांचं देखील कौतुक करावं लागेल. 10 धावा त्याने डिफेंड केल्या आणि प्रसाद तो झेल ते हायलाइट राहिलं मागच्या मॅच. पहिलाही सामना आपण पाहिला की डिफेंड करताना जिंकण्यात आला 1-6चा सामना अर्थात मंगेश प्रतीक कोंबडभुजा आणि अर्णव 11 बेलपाडा यांच्या माध्यमातून 1-1चा जेव्हा सामना आला जिथे मात्र त्यांनी डिफेंड केला. अशा पद्धतीने दोन्ही संघ अगदी चित्तथरारक विजय प्रस्थापित करून मिळवून या मॅच मध्ये दाखल झालेत. हाही सामना 5 षटकांचा असेल. 4 गोलंदाज 30 नियमावली 2 चेंडू चॉईस करायचे आपल्याला अगोदरच. ...24 लाईव्ह इव्हेंट्स आपण पाहतोय सातत्याने. टेनिस बॉल असेल, रबर बॉल असेल, या अशा अनेक स्पर्धा आणि खास करून रायगड जिल्ह्यातील अग्र नामांकित युट्यूब वाहिनी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. $3,55,000 ज्यांच्याकरता सबस्क्रायबर आहेत युट्यूबवर. आणि येणाऱ्या काही काळामध्ये आपण रायगड प्रीमियर लीग रबर बॉल दुसरं पर्व या 24 लाईव्ह इव्हेंट्सवर पाहणार आहोत. अशी अग्रनामांकित युट्यूब वाहिनी ज्याचे प्रणव पाटील, अमोल पाटील सध्या ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर करतात. चला बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये जाऊया आणि पुन्हा एकदा सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद आणि त्याच्या समवेत तृणेश. प्रसाद जो की गेल्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता आणि त्याच्याकडनं आता देखील पुन्हा एकदा एक चांगल्या खेळीची अपेक्षा असणारे, मात्र तो सामना वेगळा होता, तिथे प्रतिस्पर्धी वेगळा होता, इथे प्रतिस्पर्धी वेगळा आणि समोर रफ्तार आपल्याला पाहायला मिळतो. वेगाचा बादशाह कोंबडभुजा एक्सप्रेस विनोद भगत सध्या गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकांचा स्पेल त्यांचा पाहायला मिळाला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने तो स्पेल त्यांनी हाताळला होता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सध्या आपल्याला पाहायला मिळते. लॉक स्टॉप मध्ये खेळाडू तैनात आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ, आता पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहे. इथे पाठीमागे लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते एक फाईन मध्ये देखील खेळाडू तैनात केलाय. कारण रबर बॉल म्हटलं की कुठलाही पॉवर प्ले नाहीये, त्यामुळे जसं हवं तसं क्षेत्ररक्षण आपल्याला सजवता येतं. फक्त ऑन अँड ऑफ साइडचा रूल आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी अंमलात आणला जातो. मॅचकडे बोलूया आपण. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पूर्वार्धाला सुरुवात. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल यावेळेस बघा अगदी खोलवर टप्प्याचा होता. बॅटचा चेहरा फेस ओपन करून फक्त स्टीअर केले बॉलला कव्हरच्या दिशेने. चांगल्या चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळून काढले. मेरिटवरचा चेंडू मेरिटवर खेळलाय असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या बॉलवर सिंगल खातं उघडलं गेलंय अर्णव 11 बेलपाडा टीमचं. प्रसादच्या माध्यमातून सिंगल, त्याच्या समवेत तृणेश, विनोद भगत सध्या आपण पाहतोय. कोंबडभुजा एक्सप्रेस राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना यावेळेस बघा उससे घेणारा बॉल विथ द बाउन्स खेळलाय आणि बॉलला पाठवले ते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. ह्यूज अँड ह्युमंगस
असा हा षटकार येतो असताना ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. विथ द बाउन्स ज्या पद्धतीने चेंडूने उसळी घेतली, ज्या पद्धतीने दिशा वळली चेंडूची, जसा टर्न झाला बॉल, त्या बॉलला मात्र पाठवून दिलं तृणेशने. आत्मविश्वास वाढवेल तृणेशचा, कारण मागच्या मॅच मध्ये तृणेश बॅटच्या साहाय्याने तितका सफल राहिला नव्हता, तितकं योगदान त्याचं राहिलं नव्हतं. मात्र ती कसर, ती उणीव भरून काढण्यासाठी हा सामना अतिशय महत्वाचा त्याच्यासाठी आहे. आणि हा प्लॅटफॉर्म, हा मंच त्याच्यासाठी आता सज्ज होत असताना मात्र विनोद भगत आहे, एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे त्याच्याकडे, त्यामुळे तो पलटवार करणार हे निश्चित आहे. 7 धावा धावफलकावर झाल्यात. जबरदस्त षटकार आला तृणेश याच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल, फटका फसला, फिल्डर आहेत तिकडे, त्यांच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होत असताना तितकंसं मिडलिंग झालं नव्हतं या बॉलवर. मात्र ताकद चांगली होती, टायमिंग चांगलं होतं आणि त्याच्या जोरावर पहा अजून एक षटकार. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या आणि लॉंग ऑफच्या मधून बॉलला पाठवलंय. बॅक टू बॅक येत असताना 2 षटकार तृणेशच्या बॅटमधनं. टोटल पुढे सरकते 13 धावसंख्येवर 13 रन्स पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय. कमी गतीचा बॉल, तोही फुल टॉस. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल नक्कीच आहे. लॉंग चेस फॉर द फिल्डर. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत असताना मनोज भगत यांच्या माध्यमातून बॉडीला स्ट्रेच करत असताना चांगलं अंतर पार केलं, बॉलला योग्य मोमेंटला आतमध्ये ढकललं आणि आपल्या टीमसाठी नक्कीच 2 धावा वाचवल्यात. 15 होतोय स्कोर. 15. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. काहीच महागडं षटक आपल्याला पाहायला मिळत असताना विनोद भगत यांच्या माध्यमातून मात्र कमबॅक करतील नक्कीच. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, भरपूर उसळी घेतली होती बॉलने. डान्सिंग डाऊन द विकेट आले, फॉरवर्ड आले आणि त्यानंतर मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न इथे कुठेतरी असफल राहिला, कारण बॅट बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. बॉलने सरळ विकेट किपरचा वेध घेतला आणि चांगलं कमबॅक विनोद भगत यांच्या माध्यमातून होत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. 24 लाईव्ह इव्हेंट्स. टप्पा थोडासा मागे खेचला, पाहिलं की स्टेप आउट होतोय फलंदाज आणि लास्ट मुवमेंटला आपण पाहतोय टप्प्यामध्ये बदल केला विनोदने. इथे स्लोअर वनने चकवलंय आणि इथे मात्र तृणेशने स्वतःहूनच क्रीज सोडली, हलकीशी एज लागली आहे आणि मात्र सरते शेवटी विनोद भगतने वर्चस्व इथे प्रस्थापित केलं. लास्ट बॉलवर तृणेशला इथे माघारी परतवलंय. स्लोअर वन कटर, त्यामध्ये जाता जाता आतली कडा लागली, किपरने उर्वरित काम पूर्ण केलंय आणि शेवटच्या बॉलवर इथे विकेट मिळाली ती विनोदला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अर्नब 11 बेलपडा, 15 धावा, 1 गडी बाद. सुरुवात चांगली झाली होती, मात्र तृणेश एका चांगल्या मोठ्या खेळीमध्ये ही सुरुवात काही परावर्तित करू शकला नाही, कन्वर्ट करू शकला नाही. मात्र त्याने त्याचं काम पूर्ण केलंय. छोटे मात्र इम्पॅक्टफुल, स्मॉल बट इम्पॅक्टफुल इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. जी सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात मिळवून दिली. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आणि आता प्रसाद आणि त्याच्यासमोर त्यांना नवीन फलंदाज, त्यांना मात्र एका चांगली भागीदारीची गरज असणार आहे. आशिष खडू, मागच्या मॅच मध्ये आशिष खडूने चांगले 2 षटकार लगावले होते आणि इम्प्रेस केलं होतं त्याच्या बॅटिंगच्या जोरावर. आणि आता थोडंसं लवकर मैदानामध्ये तो दाखल झालाय, त्यामुळे आता त्याच्याकडे चांगली संधी आहे, कारण अजून 24 बॉलचा खेळ इथून येणं बाकी आहे. साहिल कोळी पहिल्या सामन्याचा हिरो आपल्याला पाहायला मिळाला होता. 48 धावांची विस्फोटक इनिंग 19 बॉल मध्ये आणि चांगली गोलंदाजी देखील राहिली होती. सामनावीर तो त्या सामन्याचा राहिला होता, तो सध्या आता गोलंदाजी मार्कवर आलाय. थोडंसं डिस्कशन झालं, आपण पाहिलं रणनीती आखली गेली कोंबडभुजे टीमच्या माध्यमातून आणि त्यानंतर आता गोलंदाजी धुरा त्याच्यावर सोपवली गेली. साहिल कोळी समोर प्रसाद, 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. 1 गडी देखील बाद झालाय. पहिला बॉल समोर ताणून मारलाय, खेचून मारलाय, डाऊन दी ग्राउंड बॉलला फेकून देत असताना प्रसादची पॉवर इथे पाहायला मिळते आणि साहिल कोळीचं भव्य दिव्य स्वागत केले अगदी स्वॅग मध्ये. मागच्या पायावर दिला जोर, बॉडी वेट केले ट्रान्सफर, ऍडिशनल पॉवर केली जनरेट आणि त्यानंतर मात्र बॉल गेलाय तो सीमा पार. जबरदस्त बॅटिंग साकारत असताना प्रसाद साहिल कोळीच्या विरुद्ध. टीमची टोटल 21. पहिल्या इनिंगला 78 उभारल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. इथे बाहेरची कडा लागलीये, बॉल कसा टर्न होतो असताना
एकाच धाव्यावर समाधान व्यक्त करत असताना दुसरीचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न मात्र थांबवला गेला आणि ते ओव्हरथ्रो झालाय. बॅकअप साठी खेळाडू थोडस दूर होतं. विनोद आपण पाहिलं, साहिल खोळी थोडासा आपण पाहतोय चेंडू पकडण्यामध्ये अपयशी राहिला आणि थोडीशी हमरी दुमरी होत असताना मैदानाच्या आत 2 धावा, टीमची टोटल 23. तेवीस धावा, 1 विकेट. यावेळेस चांगला फटका आहे, नाहीये लॉंग ऑफला. मनोज थोडेसे वाईड शोध आहे आणि त्याचा फायदा आपण पाहतो उचलत असताना प्रसाद. अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट इथे शॉट सिलेक्शन पाहायला मिळत आहे. कुठे खेळाडू नाहीये त्यानंतर मात्र तिथेच फटके खेचले जातात. लॉंग ऑफचे खेळाडू थोडेसे वाईडिश लॉंग ऑफला तैनात होते आणि ते प्रसादने पाहिलं आणि अगदी चाबूक फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांसाठी 27 वर जाऊन पोहोचलाय स्कोर 27. दुसरं षटक प्रगती पथावर आहे सध्याच्या घडीला. कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा फॉरवर्ड येऊन फिल्डर आहे तिकडे एक्स्ट्रा कव्हरला. 2 बाउन्स, चांगली फिल्डिंग, चांगला बुलेट थ्रो स्ट्रेट टू द बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय साहिलकडे. चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग. एकच रन मिळत असताना 28 धावा. यावर मध्ये आतापर्यंत 13 रन आल्यात 4 बॉल मध्ये. सध्या 16.8 ची सरासरी आहे, म्हणजे ऑलमोस्ट 17 ची सरासरी आहे प्रति षटक. हो, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बुंदा चेंडू, ब्लॉक हॉलचा चेंडू आणि इथे पहा चेंडू गेलाय तो अगदी गॅप मध्ये. लेग बायचा इशारा पंच कळवत असताना अगदी पायावर बॉल जाऊन आदळला होता. वेग चांगला होता आणि कंट्रोलही चांगलं होतं. नियंत्रित गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 30 धावा होत आहेत आणि शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. त्यावेळेस खरं तर बराच बाहेरचा चेंडू होता, त्याला अगदी खेचून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता आणि ते फक्त मिळते ते सिंगलच रन. 2 षटकांचा खेळ समाप्त. 31 धावा, 31 for 1. आणि आपण उद्याच्या लॉर्ड्स कडे वळूया जिथे खुला गट आपल्याला पाहायला मिळतो आपल्या स्क्रीनवर. प्रयाण 11 उल्वेनोड, नूर 11 पाणदिवे पहिली लढत. त्यानंतर दिती स्पोर्ट्स खारकोपर विपक्ष रुचिता 11 उल्वेनोड. त्यानंतर रेड डेव्हिल्स नोएडा त्यांच्या विरुद्ध नासा 11 मानकुर्द. त्याच्यानंतर गावदेवी गव्हाण विरुद्ध भिवंडी, गावदेवी गावठाण आणि विरुद्ध भिवंडी 11 अर्थात जेपी जयेश पाटील यांची टीम आपल्याला उद्या पाहायला मिळेल. आणि हे सर्व खुल्या गटातील विवेक शेलार, खालिद एक्सप्रेस देखील इन ऍक्शन असतील तिकडे. आणि नक्कीच प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये, कारण खुल्या गटातील संघ उद्या खेळताना पाहायला मिळतील. मात्र आजही आपण पाहतोय चुरशीचे सामने होत आहेत. पहिले 2ही सामने आपण पाहिले अगदी शेवटच्या बॉलपर्यंत गेले होते. रेड डेव्हिल्स नोएडा जिथे फरदीन काझी आपल्याला पाहायला मिळणार आहे, मुंबईचा करत वंडर बॉय. विनोद भगत ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, 15 धावा आणि 1 विकेट ज्याच्या माध्यमातून प्राप्त करण्यात आली, तो सध्या बॉलिंग मार्कवर. समोर आशिष कडू 2 बॉल 1, प्रसाद 5 बॉल 14, टीमची टोटल 31. पहिलाच बॉल, वेग वेग आणि भन्नाट वेग, वेगाबरोबर नियंत्रण देखील. अगदी वाईड शॉर्कर, चौथ्या यष्टीवरचा बॉल, खोलवट टप्प्याचा आणि फुटवर्क किती पाहायला मिळालं नाही आशिष कडूकडून खास करून, आणि त्यामुळे हा बॉल सर्व विकेट किपरचा वेध घेतोय. पहिला बॉल आला डॉट 78. त्यानंतर आपण पाहिलं 56 अशा पद्धतीच्या धावा डिफेंड झाल्यात आजच्या दिवस संपूर्ण दिवसभरात. इथे थोडासा ब्लाइंडर फटका आहे, टायमिंग नाहीये, मात्र अगदी खुल्या क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. दुसरीचा प्रयत्न नाही करणार आहे कारण प्रसादला स्ट्राईक हवी आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की कुठे 2 वेळा दुहेरी धाव नाकारली होती प्रसादने आणि किंबहुना समोरच्या फलंदाजांनी देखील त्याला तितकीच साथ चांगली दिली होती. आता हे बॅटल आपल्याला पाहायला मजा येणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर तृणेश कुठेतरी विनोदवर हावी ठरला होता, त्यानंतर त्याला त्याने बाद केलं आणि आता समोर त्याच्या प्रसाद आहे.
हो, इथे गेम प्लॅन आपल्याला स्पष्ट दिसतोय की अवे फ्रॉम द बॉडी आणि स्लोवर वन विथ लिटल बिट ऑफ टर्न. हलकासा आपण पाहतो लेग ब्रेक झाला बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहूया 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. अगदी फिंगर्स रोल केले पहा. शेवटच्या मोमेंटला बोट फिरवली, बोटातली जादू दाखवली विनोदने आणि बीट केलं प्रसादला. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. हो, इथे पहा आता मात्र वेगवान बॉल आहे. सेटल व्हायचं ना, होऊन द्यायचं नाहीये प्रसादला, हे मात्र आता विनोदने इथे स्पष्ट केलंय. एखादा स्लोवर वन, त्यानंतर एखादा क्विकर वन, त्यानंतर एखादा अगदी खुलवा टप्प्याचा चेंडू, आणि याच गोष्टीसाठी विनोद ओळखला जातो. बघा या अगोदरचा बॉल किती भन्नाट वेगाने टाकलाय, अगदी आतमध्ये येणारा इन स्विंगर. हे षटक चांगलं राहिले आतापर्यंत. हो, पुन्हा टर्न केला, हुक केलाय पाठीमागे आणि इथे चेंडू मात्र होतोय पसार. आता प्रसादने खरं तर थोडासा वेट अँड वॉचची भूमिका इथे दाखवली. लास्ट मोमेंटला पहा, त्याने पाहिलं चेंडू कुठे टर्नवर आणि त्यानंतर हुक केलं बॉलला. एक तेरी तो एक मेरी. प्रश्नाला उत्तर, उत्तराला प्रतिउत्तर इथे होत असताना विनोद आणि प्रसाद या दोघांच्या दरम्यान 36 धावा आणि आता लास्ट बॉल तिसऱ्या ओव्हर मधील. चांगला स्पेलचा शेवट विनोद कडनं आता अपेक्षित असणार आहे. हो, चांगला बॉल, पुन्हा एकदा वेगाचं प्रदर्शन दाखवत असताना विनोद आपल्याला पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल अर्णव 11 बेलपाडा 36 धावा, 1 गडी बाद. 2 ओव्हरचा स्पेल विनोद भगतने हाताळला. 20 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 15 आणि या ओव्हरमध्ये फक्त 5 त्याने खर्च केल्या. 1 विकेट तृणेश त्याने प्राप्त केली आहे. आता प्रसाद जोपर्यंत मैदानामध्ये आहे, अर्णव 11 बेलपाडा संघाचं पारडं खरं तर पहिल्या सत्रामध्ये वरचढ आहे. ती प्राइज विकेट असणार आहे, ती मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमसाठी. ती विकेट जर ते लवकरात लवकर प्राप्त करतात तर नक्कीच काही प्रमाणात धावा ते थांबवू शकतात. मात्र अर्णव 11 बेलपाडा संघाचे इतरही फलंदाज त्या पोटेन्शियलचे, त्या कॅलिबरचे, त्यांची खरं तर परीक्षा झाली नाहीये पहिल्या मॅच मध्ये. कारण प्रसादही खेळला होता चांगला, आशिष खेळला होता त्याही मॅच मध्ये. आणि आता अनुभव तुम्हाला बॉलिंग मार्कर पाहायला मिळतोय. क्रांती हुलवेकर दादा, त्यांचं पहिल्याच बॉलवर स्वागत करत असताना आशिष याच्या माध्यमातून आजच्या दिवसातील सर्वात लांबलचक आय थिंक हा षटकार आहे 2 बिल्डिंगच्या मधून. क्रांती हुलवेकर आपण पाहिलं तर अगदी 55 आहेत एजने आणि अजूनही तो फिटनेस त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. आता कुठेतरी त्यांची लाईन इथे खराब पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा आशिषने उचलला. त्याच्या बॅटमधनं पहिला मॅक्सिमम येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल झाली ती 42-42. पहिल्या बॉलवर षटकार आला. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. हो, इथे वेगवान बॉल आहे, बॉल हवेत गेलाय. फिल्डर आहे तिकडे, मात्र त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. दोन्ही षटकार ऑन साइडलाच. यावेळी थोडासा वेगवान गतिमान चेंडू होता, गतिप्रधान चेंडू होता आणि त्या चेंडूचा फायदा उचलत असताना आपल्याला पाहायला मिळाला तो फलंदाज आशिष कडू. बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम आले. टीमची टोटल झपाट्याने पुढे सरकत असताना 48च्या घरात 48, लॉस ऑफ 1 विकेट. पुनरागमन करावं लागेल आता क्रांतीदादा उलवेकर यांना. या मॅच मध्ये चांगला स्पेल हाताळावा लागेल, विकेट काढावे लागेल आपल्या टीमसाठी आणि तो प्रयत्न त्यांचा पुन्हा एकदा असफल होत असताना बॅक टू बॅक तिसरा येतोय मॅक्सिमम.
आशिष खडू यांच्या बॅटमधनं तीनही चेंडू, तीनही षटकार, तीनही ऑन साइडला. यावेळेस थोडासा फ्लॅट मारला, मात्र खेचून आणि ताणून मारला. हाय स्कोरिंग आता मात्र मॅच होत असताना 54 झाल्यात धावा. इथे क्लीन बोल्ट, दांडी गोल. 3 षटकार मारले खरे, मात्र त्यानंतर क्रांतिदादा उलवेकर यांनी त्यांचा एक्सपिरियन्स दाखवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा पद्धतीने हा बॉल, अगदी ओव्हरपिच बॉल, मात्र अगदी मिडल अँड लेग स्टंपच्या मध्ये जाऊन हिट झालाय. जबरदस्त जबरदस्त हा चेंडू हाताळलाय क्रांतिदादा उलवेकर यांनी आणि चांगला पलटवार केला. 3 षटकार मारले खरे आशिषने, त्याचं काम त्याने पूर्ण केले. 54 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद झालेत अजून या ओव्हर मधील 2 चेंडू आणि त्यानंतर अजून एक षटक आहे. त्यामुळे एकंदरीत 8 चेंडू या इनिंग मधले बाकी असणार आहेत. 8 चेंडू मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार अर्णव इलेव्हन बेलपाडा. पहिल्या मॅच मध्ये 78 केल्या होत्या 5 ओव्हर मध्ये त्यांनी, जेव्हा पहिल्यांदा त्यांनी बॅटिंग केली होती. यावेळेस उससे घेणारा बॉल मिड विकेटच्या दिशेने, नौजल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हो, डायरेक्ट हिट झाला असता कदाचित एखादी विकेट इथे मिळवता आली असती. मात्र अगदी 2 धावा झपाट्याने हरणाच्या गतीने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूला रंजन, त्याच्या समवेत प्रसाद. टीमची टोटल 56. शेवटचा बॉल या ओव्हर मधील शिल्लक. पहिले 3 षटकार, चौथ्या बॉलवर विकेट. 56 56 धावा आणि शेवटचा बॉल या चौथ्या षटकातील शिल्लक. हो, कमी गतीने हा बॉल टाकलाय. उसरी घेणारा बॉल आणि डॉट बॉलने मात्र षटक संपवलंय. या ओव्हर मध्ये 20 धावा आल्या, 1 विकेट आली. 4 ओव्हर नंतर 56 धावा, 2 विकेट्स. शेवटचं षटक आता मात्र इथे बाकी असणार आहे. चला, जयनुमान नवापाडा आणि राधा एंटरप्राइजेस चिरले दोन्ही टीम आपण सज्ज राहा. आणि जर कॅप्टन आले असतील तर इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी उपस्थित राहायचं. पहिल्या फेरीतील 3रा सामना आणि आजच्या एकंदरीत दिवसातील 4था सामना असणार आहे तो. सध्या आपण विनर वर्सेस विनर अशी लढत अनुभवतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना, दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकलाय आणि त्यानंतर या फेरीमध्ये दाखल झालेत. प्रसादचा कुठेतरी आपण पाहतोय या मॅच मध्ये जो विस्फोटक अंदाज आहे तो काय कुठे जास्त पाहायला मिळाला नाहीये, कारण त्याला स्ट्राईक तेवढी मिळाली नाही. 9 बॉल तो फक्त खेळला पहिल्या 24 बॉल मधील आणि त्या 9 बॉलवर त्याने 18 धावा केल्यात. मनोज भगत आपण पाहतोय कॅप्टन आणि त्याचबरोबर एक चांगला जेन्युइन ऑलराऊंडर डेथ ओव्हर मध्ये. पहिला बॉल आपण पाहतोय वाईड येत असताना. वाईड बॉलने सुरुवात. टीमची टोटल 57 धाव संख्येवर 57. लोअर फुलटॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट आणि रन काढली नाहीये प्रसादने. ही सिंगल नाकारली आहे. स्ट्राईक त्याला हवी आहे, त्याने परत पाठवलं रंजन ठाकूर आणि ते ऑलमोस्ट स्ट्रायकिंग एंड पर्यंत पोहोचले होते आणि तिथून त्यांना माघारी परतवलंय. 5 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. इथे खरं तर सोडलं असतं तर वाईड असतं, मात्र लास्ट मुमेंटला या बॉलला टोलवलंय ते पॉइंटच्या डोक्यावरनं आणि अगदी त्या भिंतीच्या पलीकडे गावामध्ये बॉलला धाडलाय खारकोपरच्या. ते म्हणजे प्रसादने. किती वेळ त्याच्याकडे अतिरिक्त होता, कारण चेंडूने टर्न केलं होतं. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू मनोज यांनी हाताळला आणि लास्ट मुमेंटला प्रसादने हा षटकार मारलाय. 63 झालाय स्कोर. 63. पुन्हा एकदा त्याच दिशेला बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह
सलगचा आपण पाहतो दुसरा येतो हा षटकार. त्याच दिशेला पुन्हा एकदा प्रसाद वार करत असताना मनोज भगत यांच्यावर निर्णायक क्षणी प्रसादने एक्सलेरेशन केलं आणि का सिंगल घेतली नव्हती ते आता त्याने सिद्ध केलंय. 69 झालाय स्कोर आता. 69. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 69 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 78 उभारल्या होत्या बेलपडा टीमने. कोंबडभुजे संघाने माफ करा 78 उभारल्या होत्या. बेलपाडा संघाने खरं तर 56 उभारल्या होत्या आणि त्याचा बचाव केला होता. इथे मात्र त्याच्या बरेच पुढे निघून गेलेत ते. 69 झाल्यात आता आणि नक्कीच 80+ धावा आता उभारण्याचा प्रयत्न असणार आहे आणि तो प्रयत्न इथे यशस्वी करेल प्रसाद. पुढ्यात टाकलेला ओव्हर पिच बॉल खराब लाईनने दाताळली मनोजने आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागतोय. प्रसादने मात्र इथे पुन्हा वार केला आणि पुन्हा 6 धावा कुठल्यात. अर्धा डझन धावा मात्र इथे संघाच्या एकंदरीत खात्यामध्ये ऍड होत असताना यावेळेस त्यांनी मिडविकेटचं क्षेत्र निवडलंय. 75 धावा आणि धाव फलकावर लागल्यात आणि 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. कधी ओव्हर द विकेट कधी राऊंड द विकेट. मात्र प्रसाद ची बॅटिंगवर त्याचा काही फरक आतापर्यंत पडला नाहीये. इथून काय घडेल बघूया. स्लोअर वन आणि ही बॉल पिक करत असताना लवकरात लवकर हाही बॉल काउकर्नर रिजनच्या वरतून फेकून दिलाय. खेळाडू जे आहे क्षेत्ररक्षक जे आहेत ते फक्त प्रेक्षक बनलेत या ओव्हर मध्ये असं दिसतंय. कारण ज्या पद्धतीने प्रसादने केली फटकेबाजी चौफेर फटकेबाजी. अगोदर आपण पॉइंटला पाहिले 2 षटकार. त्यानंतर आपण ऑन साइडला पाहिला. आता काऊ कॉर्नरला पाहिला. 81 टोटल आणि शेवटचा बॉल 14 बॉल 42 वर खेळतात प्रसाद. लास्ट बॉल ऑफ द व्हेरी फर्स्ट इनिंग. यावेळेस बघा 8व्या बॅटने क्रॉस बॅटेड स्क्वेअरलेगच्या दिशेने बॉल सिंगल पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न होत असताना फलंदाज होतील बाद. सिंगल मिळाली. टीमची टोटल जाऊन पोहोचली 82च्या घरात. 82 आणि 83 83 रनचं असणार आहे आव्हान. अर्थातच मंगेश स्मृती कोंबडभुजे या टीम समोर. 83 इज द टार्गेट इन 30 बॉल्स. चला पुढचे दोन्ही संघ आपण उपस्थित राहा. जैन मन्नाबापाडा आणि राधा एंटरप्राइजेस चिरले. या सामन्यानंतर लगेच आपला सामना होईल. 83 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा वळूया आपण सुयोग कोळी सर यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच युवराजजी माली सर. आपण आज बिंजोर ग्रुप आयोजित मान्सून कप 2026 खारकोपरच्या या मैदानावरती एन्जॉय करतोय आणि नक्कीच आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण युवराजजी माली सर यांचा पूर्वार्धामध्ये आवाज ऐकला. खरं तर दोन्ही संघ एक मॅच जिंकलेत आणि त्यानंतर मात्र आमने सामने उभे ठाकलेत या मैदानावरती. दोन्ही संघांनी खरं तर अटीतटीच्या लढती जिंकल्यानंतर मात्र आता ही लढत खरं तर महत्वाची आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट नक्कीच म्हणता येईल. दोन्ही संघांनी एक सामना जिंकल्यानंतर आता मात्र मैदानामध्ये हे द्वंद्व हे युद्ध मात्र आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती मात्र चाललेल्या या मैदानावरती ह्या खरं तर बिंजोर ग्रुप आयोजित मान्सून कप 2026 मध्ये आपण अनुभवतोय. एकीकडे संघ मात्र आपण पाहतोय
बेलपाडा संघ ज्यांना खरं तर प्रथमतः फलंदाजी करत असताना का अफलातून फलंदाजी प्रसादची पाहायला मिळाली. आज बरसला खरं तर अक्षरशः. आणि पाहिलं तर कुंभडभुज संघाच्या गोलंदाजाची खरं तर त्यानं धुलाई केली. पूर्वार्धामध्ये ती धुलाई पाहायला मिळाली. उत्तरार्धामध्ये ही नक्कीच तशाच रीतीनं काहीशी फटकेबाजी पाहायला मिळेल तील मात्र शंका नाही आहे. कारण की आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर तब्बल 78 धावा मंगेश स्मृती कुंभडभुज संघानं खरं तर उभारल्या होत्या. तदनंतर मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय उभारल्या गेल्या त्या 82 धावा 83 धावांचं हे आव्हान घेऊन मैदानामध्ये सज्ज झालेत अर्णव 11 बेलपाडा संघ. रोखण्यासाठी सज्ज आहेत. या धावसंख्या चेस करण्यासाठी मंगेश स्मृती कुंभडभुज संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. मनोज भगत आणि शुभम कोहली दोन्ही हार्ड हिटर फलंदाज, दोन सलामीवीर आपण पाहतोय. चला मात्र नक्कीच या उत्तरार्धामध्ये अगदी नक्कीच चांगली फलंदाजी स्वीकारावी लागेल. पहिलं षटक घातल्यासाठी आपण पाहतोय बेलपाडा संघाचा गोलंदाज चिन्मयला आमंत्रित केलं गेलं. खरं तर मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजानं नक्कीच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. निर्णायक क्षणाला नक्कीच एक बॉल एका धावेची गरज असताना मात्र बेलपाडा संघ तो सामना जिंकला. आणि आता मात्र उभे ठाकले ते नक्कीच मंगेश स्मृती कुंभडभुज संघासमेत 2 हात करण्यासाठी 83 पाठलाग मात्र सुरुवात होतोय. पहिला बॉल चिन्मयचा बॅटच्या रेडर मध्ये टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर. इथून मात्र पहिल्याच बॉल वरती देत असताना मनोज भगतच्या बॅट मधून आला षटकारानं सुरुवात केली आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच पुढ्यामध्ये फेकला होता. यावेळेला बॅट वरती चेंडू आला नाहीये. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय टोटल मात्रावर. तर आणखीन एक सिंगल ऍड केली जाते. आपण पाहतोय 83चा पाठलाग आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर मात्र चांगल्या रीतीने कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज चिन्मय याचा जबरदस्त कमबॅक इथून मात्र नक्कीच मॅच मध्ये आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. षटकाराचं कोणतंही दळपण होतं यावर या वेळेला फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला गेला आणि इथून मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. मनोज भगतच्या बॅट मधून आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार. तदनंतर आपण पाहिलं तर सिंगल आली आहे 2 वेळेला आणि तदनंतर मात्र हा षटकार आला. षटकाराच्या साह्यानं संघ मात्र पोचतोय 14 या धावसंख्येवरती. अशाच रीतीने फलंदाजी करावी लागेल. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच चिन्मय आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी साकार होता. परत आतापर्यंत 2 षटकार त्याने काढलेत. नेक्स्ट बॉल यावेळेला अगदी पुढ्यामध्ये फेकला होता. पुन्हा एकदा बॅट वरती चेंडू आला नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. ऑन साइड कडे चेंडू अडवला जाईल उचलून फेकीपर्यंत. पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा अवधी 2 फलंदाजांच्या कडे होता आणि एका धावेने संघ मात्र पुढे सरकतोय. टोटल मात्र धाव परत आपण पाहतोय धाव फलक ते 15 या धावसंख्येवरती. यावेळेचा चेंडू लोवर फुल टॉस अगदी स्टँड अँड डिलिव्हर. शुभमच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषे पार षटकार येतोय. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहाल तर बिनगडी बाद 21 एक दमदार सुरुवात मी तर म्हणेन या उत्तरार्धामध्ये. जशा रीतीनं सुरुवात व्हायला हवी ना त्या रीतीनं खरं तर करत असताना मंगेश स्मृती कुंभडभुज संघाचे हे 2 फलंदाज 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल आहेत. दोन्हीकडून आपण पाहतो अगदी टोलेबाजी भरभक्कमपणे चालू आहे. आतापर्यंत पाहिलं तर मनोजनं 2 षटकार आणि 2 सिंगलच्या साह्यानं 14 या धावसंख्येवरती खेळतोय. तर शुभम कोहली खेळतोय 1 सिंगल आणि 1 षटकाराच्या साह्यानं 7 या धावसंख्येवरती. अशा रीतीनं टोटल मात्र आपण पाहिली तर 21 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक फेकण्यासाठी आपण पाहतोय प्रसाद आलेत स्वतः गोलंदाजी मार्कवर. मागच्या मॅच मध्ये नाही आपण पाहिलं तर चांगल्या रीतीनं कामगिरी केली होती आणि अक्षरशः सामनावीराचं पारितोषिक त्यांच्या नावी राहिलं होतं. परंतु या मॅच मध्ये तितकीच महत्वाची जबाबदारी आणि महत्वाची कामगिरी त्यांना साकारावी लागेल. बिनजोर ग्रुप आयोजित मान्सून कप 2026 ही स्पर्धा. पहिलाच बॉल षटकाची सुरुवात आव्हान तर चेंडून राहिली आहे.
बऱ्याच वेळेला आपण पाहतो बेलपाडा संघाच्या माध्यमातून नक्कीच जास्तीत जास्त आव्हान चेंडू फेकले जातात आणि याही षटकाची आपण सुरुवात पाहिली तर वाईट बॉल न झाली आहे. यावेळचा चेंडू इथून त्रिफला उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद पहिला धक्का मंगेश श्रुती कुंभरभुज संघाला. मनोज भगत ज्या नावानं खरं तर नक्कीच हा कार माजवला होता त्या नक्कीच वादळी केलेला आहे तर मात्र अंत पूर्ण विराम लगावला गेलाय तो प्रसादच्या माध्यमातून. चला टॉस साठी आपण शेवटचा पुकार करतोय. दोन्ही संघांना आपण विनंती करूया. चिरले संघ आणि चिरले आणि नवापाडा. चला दोन्ही संघांना विनंती हा शेवटचा पुकार असेल. हे षटक संपण्यापूर्वी आपण आला नाही तर नक्कीच षटकांची कपात केली जाईल. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला वॉर्न करण्यात येत आहे. चिरले आणि नवापाडा दोन्ही संघांना विनंती आहे आपण या लगेच. हे षटक संपण्यापूर्वी आपण इथं दाखल व्हायचं आहे अन्यथा मात्र नक्कीच षटकाची कपात केली जाईल. याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. चलूया मॅच मध्ये. तर हे षटक संपण्यापूर्वी जर आपला कोणताही प्रतिनिधी इथपर्यंत पोहोचला नाही तर नक्कीच 4 षटकांची मॅच खेळवली जाईल. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते. आपण पाहतोय प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवचल आले तर अगदी आडव्या बॅट न खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला. बॅटच्या टू एंडला चेंडू लागला आणि इथून मात्र आपण पाहिले तर आणखीन एक सिंगल शुभम आले स्ट्रायकर गडे ज्याच्या माध्यमातून एक षटकार खेळला गेला. आता मात्र त्याच खेळाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा शुभमला करावी लागेल. 83 धावांचा एक मोठा चेस आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 23 धाव फलकावरती आहेत. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय जसा ज्या वेगानं आला त्या वेगानं मात्र सीमा पार फाटवून दिला षटकार. इथून मात्र शुभमच्या बॅट मधून आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. लाजवाब फटका इथं मात्र पाहायला मिळाला. अगदी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून रिप्ले बॅक मध्ये आपण पाहतोय जबरदस्त स्ट्रोक. चला चिरले संघ या आपण. टोटल मात्र आपण पाहतो 29 धावा दोन्ही जिंकण्यासाठी 21 बॉल 54 धावांची गरज आहे. 29 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अगदी 24 लाईव्ह इव्हेंटचं काम आपण पाहतोय. या मैदानावरती ही स्पर्धा पूर्णपणे कव्हरेज केली जाते. लाईव्ह स्कोरिंग असेल अगदी कॅमेरामॅन आहेत अपडेटर आहेत. अगदी चांगल्या रीतीने मात्र ही स्पर्धा पार करण्यासाठी त्यांचं सहकार्य आमच्यासाठी लाभते. आणि आज आमच्या समवेत खरं तर युवराज माली सर जोडले गेलेत. नेक्स्ट इनिंग मध्ये आपण त्यांनाही ऐकूयात. नेक्स्ट पाहतोय आपण नेक्स्ट बॉल साठी तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर प्रसाद. अवेलचा चेंडू अगदी आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि एक धाव मात्र नक्कीच आपण पाहतोय मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नवजलचा होता परंतु नकार देतोय शुभम. कदाचित तयार नव्हता. बऱ्याच दूरवरती नवजल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र प्रयत्न हाणून पाडलाय. प्रसादला मिळते आणखीन एक सफलता. आणखीन एक फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. नवजल भोईर बॅक टू द डगआउट. अशा रीतीनं खरं तर गोलंदाजी केली जाते. अफलातून गोलंदाजीची खरं तर आपण चर्चा करत होतो. प्रसादच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यात आला. इथून मात्र नवजलला परतावलोय तंबूच्या बाहेर. पाहतोय एक चांगली नक्कीच गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना 83 धावांचा पाठलाग आहे. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या त्यानं पाहिलं. तदनंतर मात्र धावसंख्येला रोख लगावण्याची आणि विकेट टेकन गोलंदाजी कशा रीतीने केली जाते याचं मात्र एक चांगलं उदाहरण या मैदानावरती देत असताना प्रसादला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत साहिल कोहली. मॅच मध्ये ज्या खरं तर नावाची चर्चा राहिली तो साहिल कोहली मैदानावरती दाखल झाला. वाईट +1 अशा रीतीने धावसंख्या 2 मिळतील. आव्हान तर 2 न मात्र धावफलक हलवला जाईल. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा. प्रसाद थोडस षटक लांबवलं जात आहे. चांगली गोलंदाजी जरूर चालू आहे परंतु दिशा भरकटली गेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर प्रसादला. यावेळेला पुन्हा एकदा नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी बुलेटच्या वेगानं सीमा रेषा ओलांडतोय. चेंडू रेषा पार.
तर बिमरसाठी अंपायर रिव्ह्यू आहे, चेक करूया. आणि नोंद घ्यायची आहे, फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, खेळाडू कोणताही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. चेंडू नो आहे, नो बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. तर मी विनंती करतो प्रितेश थली यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नेक्स्ट बॉल, यावेळेला आपण पाहतोय शुभमच्या बॅटमधून नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये शतक आहे, थोडेसे फंबल झाले, लगेच मात्र आपण पाहतोय दुसऱ्यासाठी पलटले गेलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. मंगेश स्मृती कोमरभुज संघाचे हे दोन फलंदाज आपण पाहतोय, शुभम आणि साहिल, दोन्ही कोहली बंधू मैदानामध्ये खरं तर आपल्या संघाला सावरण्यासाठी सज्ज आहेत आणि त्या रीतीने मात्र त्यांची नक्कीच कामगिरी आपण पाहतोय. प्रितेश जिथली यांना विनंती केली जाते, नक्कीच आपण या नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच आपल्याला त्यांना इनॅक्शन मध्ये पाहणार आहोत. यावेळेचा चेंडू अगदी पडले धरपडले तरी चेंडू फेकला आणि इथून मात्र आपण पाहतोय अगदी नॉन स्ट्राईक एंड कडे उभा असलेला साहिलच्या अंगाला हा चेंडू आदळला गेला. चेंडू मात्र नक्कीच अडला गेलाय. धावसंख्या कोणतीही मिळणार नाहीये, आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती आहे ती 40 धावा. चा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या जमवल्या गेल्या त्यात 40, अजूनही 43 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 16 बॉल. इथून मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेत बऱ्याच वेळ राहिला, परत अखेर आपण पाहतोय पुन्हा एकदा पंच वळतील आमच्याकडं. विनंती केली जाईल, नक्कीच आपण नक्कीच चेक करणार आहोत. अंपायर रिव्ह्यू आहे, अगदी आपण पाहतोय पंचांना विनंती, आपण आपला सॉफ्ट डिसिजन कळवायचं आहे. तर पंचांना विनंती, आपला सॉफ्ट डिसिजन कळवायचं आहे. विवेचकांच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते. थर्ड अंपायर आपण रिव्ह्यू चेक करतोय, फक्त ऑन फील्ड डिसिजन कळवायचं आहे. तर नवापाड्याची धीरज जिगरत यांना विनंती केली जाते, आपण व्यासपीठावरती या. हाही चेंडू आपण पाहतोय अगदी 9 चेंडू घोषित करण्यात आला. आणखीन एक अव्हांत चेंडू आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय अगदी पावसाळी रबर बॉलची ही स्पर्धा आणि पावसाची हजेरी मात्र बऱ्याच अवधीनंतर मात्र इथं पाहायला मिळते या मैदानावरती. कित्येक वेळेला आपण पाहतोय कारकोपरच्या मैदानावरती बऱ्याचशा पावसाळी स्पर्धा झाल्यात, परंतु बऱ्याच वेळेला युवराज सर या मैदानावरती स्पर्धा असली की पाऊस मात्र दांडी मारतो. परंतु आज मात्र पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. 9 चेंडू घोषित करण्यात आला. एक जीवनदार मात्र नक्कीच फलंदाजाला मिळाला असेल. इथून मात्र आपण पाहतोय चला फिल्डिंग लावून घ्या बेलपाडा संघ. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नवापाडा आणि चिर्ले या दोन संघादरम्यान. एक चांगली लढत पाहायला मिळेल. नक्कीच नवापाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. या मॅच नंतर आपण त्यांच्या निर्णयाची
प्रतीक्षा करूया तत्पूर्वी या चालू सामन्यामध्ये जरतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 83 धावांचा पाठलाग करत असताना मंगेश स्मृती कुमारभुज संघ पोहोचलाय 42 या धावसंख्येवरती. अजूनही 16 बॉल 41 धावांची गरज. गोलंदाज मात्र इथं बदलला जातोय. गोलंदाज आहे मंथन आलाय. षटक पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय तर हाही चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आणखीन एक अवांतर चेंडू. मी म्हटलं होतं नक्कीच बैलपाटा संघाच्या अगदी गोलंदाजाकडून गोलंदाजी चूक होते, परंतु अवांतर चेंडूची फेकी बऱ्याच वेळेला जास्तीत जास्त केली जाते. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल एका गोलंदाजाने 4 वाईड एका षटकामध्ये फेकले होते. तदनंतर मात्र आपण पाहतोय हा गोलंदाज आलाय. चांगल्या रीतीने हा चेंडू मात्र हाताळला गेला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न साहिलचा राहिला. बॅटवरती चेंडू तितकासा चांगला आला नाहीये. तदनंतर मात्र आपण पाहतोय धावसंख्या 1 मिळवली जाते. एका धावेने संघ पुढे सरकताय 44 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अवेलचा चेंडू पुन्हा एकदा बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. शुभम इथं मध्ये पूर्णपणे चुकलाय. बीट केलं गेलं खरं तर गोलंदाजाच्या माध्यमातून. मंथन याला आपण पाहतोय. पहिला गोलंदाज नक्कीच आपण पाहतोय भीमाच्या साह्यानं बाद झाल्यानंतर मात्र हे षटक पूर्ण करण्यासाठी कोणाला आणावं तर मात्र मंथनला आणलं गेले आणि ते मात्र दिलेली जबाबदारी चांगल्या रीतीनं पार पाडत असताना यावेळचा चेंडू भिरकावून दिला. डिपेक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखना फटका अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. शुभमच्या बॅट मधून हा षटकार आलाय. या षटकारानं 6 संघ पुढे सरकेल. टोटल मात्र आपण पाहाल तर या 6 धावेच्या साह्यानं 50 धावा. अर्धशतक मात्र धाव फलकावरती लगावला गेलाय ते सांघिक मंगेश स्मृती कुमारभुज संघाचा. अजूनही आपण पाहतोय 33 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत ते 13 बॉल मध्ये 33 बनवायचे आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं युवराज सर तर चेसिंग करू शकले नाही. दुसऱ्या मॅच मध्ये ही चेसिंग करत असताना गव्हाण संघ परास्त झाला. अगदी एका धावेची गरज असताना मात्र बेलपाडा संघानं अगदी तोंडाजवळून घास ओढून आला. यावेळेला मात्र चुका घडल्या जातात. आपण पाहतोय बेलपाडा संघाच्या वतीनं विकेट कदाचित मिळू शकली असती. षटक क्रमांक 30 समाप्त झालाय. 3 षटकाच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2 गडी बाद 51. अजूनही जिंकण्यासाठी 12 बॉल 32 धावांची गरज. 12 मध्ये 32 बनवायचे आहेत. प्रति षटकामध्ये आपण सरासरी पाहतोय 16ची येऊन ठेपल्या. 12 बॉल 32 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजांचा कसबपणाला लावायला लागेल. पाणी पोचवायचं आयुष. बिंजोर ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप 2026 ही स्पर्धा खरं तर आपण एन्जॉय करतोय. एक जबरदस्त भव्य दिव्य अशी रबर बॉल ची ही स्पर्धा खारकोपरच्या या चहनुमान खारकोपर मैदानावरती खेळवली जात आहे. 3 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस एन्जॉय करतोय. अटीतटीच्या लढती आपण सकाळपासून पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. 83 धावांचा पाठलाग सुरू आहे. यावेळचा चेंडू अगदी वेट अँड वॉच स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळाला. शुभमच्या बॅट मधून हार्ड हिटर फटका. एक देखना फटका. लाजवाब अफलातून स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. षटकार. 12 बॉल 32 ची गरज असताना मात्र पहिल्या चेंडूवरती मिळवलेला हा षटकार विजयातील अंतर 6 धावांनी कमी करून जाईल. समीकरण ही बदललं जाईल. 11 मध्ये पाहिजेत 26. या वेळेला मात्र नक्कीच गोलंदाज आहे आयुष. 11 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज. आयुष मात्र आपण पाहतोय डावखऱ्याचा गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु यावेळेला मात्र पूर्णपणे
आक्रमण आयुष्यवरती केलं गेलंय. शुभमच्या बॅट मधून येतोय हा बॅक टू बॅकचा या षटकातील दुसरा षटकार. मनोज भगत बाद झाले तर नंतर नवचर परतले, परंतु सलामीला आलेला खरं तर हा शुभम नेहमी अडचणीच्या काळामध्ये कशा रीतीनं संघर्ष केला जातो याचं मात्र एक चांगलं उदाहरण मैदानावरती देत असताना, संघ मात्र अडचणीमध्ये असताना धावून येणारा नेहमी शुभम कोहली मात्र आठवावा लागेल. मंगेश स्मृती कुंभडभुजी संघासाठी एक चांगली बॅटिंग मात्र इथं मैदानावरती साकारत असताना गरज आहे जिंकण्यासाठी 10 बॉल अजूनही 20 धावांची गरज. अफलातून फटकेबाजी मात्र शुभम कोहलीची पाहायला मिळते इथं मैदानावरती. बिनजोर ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप 2026 ची स्पर्धा. पंचांचा इशारा आलाय, 9 बॉलचा इशारा आलाय. स्टेप आउटचा आपण पाहतोय, पंचांचा इशारा 9 बॉलचा आलाय. आणखीन एक अवांतर धावसंख्या धावफलकावरती मिळवली जाईल. टोटल मात्र ऍड होईल, एक न पुढे सरकेल धावफलक 64 आपण पाहतोय. 10 मध्ये 19 धावांची गरज. अगदी यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे पंबल झाले, परंतु एकापेक्षा जास्त पुन्हा एकदा काही मिळालं नाही. अगदी पाहता पाहता दुसऱ्यासाठी पलटलेत आणि इथून मात्र पुन्हा एकदा 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्यात. शुभमनं मात्र नक्कीच आता आपण पाहतोय अगदी शुभम आणि साहिल चित्याच्या चपलाईनं मात्र नक्कीच अगदी थोडासा का चुकी मात्र झाली. फंबलिंग क्षेत्ररक्षण झालं की लगेच मात्र एकेरीला कन्वर्ट दुहेरी मध्ये केलं जात आहे. याच्यात मात्र परिणाम आपण पाहतोय. धावसंख्या 2 न पुढे सरकते. टोटल मात्र 66 आपण पाहतोय. 9 मध्ये अजूनही 17 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर आयुष. यावेळेचा चेंडू अफलातून स्ट्रोक, अगदी मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू फरार, सीमा पार येतोय हा षटकार. शुभम कोहलीनं खरं तर मन जिंकलेत प्रेक्षकांची. काय लाजवाब फलंदाजी मात्र त्याची पाहायला मिळते. एका हाती किल्ला मात्र लढवत असताना मात्र पाहतोय आपण मंगेश स्मृती कुंभडभुज संघासाठी तारणार म्हणून मैदानामध्ये दाखल झाला आणि एक चांगली बॅटिंग मात्र साकारत असताना 16 चेंडू 47 धावसंख्येवरती शुभम कोहली खेळतोय. कदाचित आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? आतापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 72. 8 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. आयुषवरती खरं तर आक्रमण केलं गेलं या षटकामध्ये. आयुषच्या खरं तर अडचणी वाढल्या गेल्या आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सफल होऊन आडव्या बॅटने खेळायचा होता. प्रयत्न नक्कीच चांगले राहिले शुभमचे. इथून मात्र आपण पाहतोय शुभम एका धावेवरती नक्कीच समाधान मानतोय. 1 धाव मिळेल 22च्या साह्यानं आणि 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. टोटल मात्र आपण पाहतोय ती 73 आणि जिंकण्यासाठी 7 मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे 10 धावांची. यावेळेचा चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. षटक क्रमांक 4 समाप्त होते आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती 73. जिंकण्यासाठी 6 चेंडू, निर्णायक विजय 10 धावांनी दूर. आणि या खरं तर आपण पाहतोय बिंजर ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप साठी अटल सेतू टोल कंट्रोल रूमच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. या आयोजनासाठी नक्कीच एकदा दिव्यमान भव्य दिव्य असं आयोजन खारकोपरचं आपण पाहतोय. आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. निर्णायक विजय 10 धावांनी दूर आहे. करता मागच्या मॅच मध्ये नक्कीच डिफेंड केल्या होत्या बेलपाडा संघाने आणि तो गोलंदाज होता प्रशांत. याही वेळेला प्रशांत आहे, परंतु समोर फलंदाज आणि समोर टीम मात्र आता वेगळी आहे. मंगेश स्मृती कुंभडभुज संघ आहे, त्या संघाचा शुभम कोहली समोर आहे. मागच्या मॅच मध्ये गव्हाण संघ खरं तर अखेरच्या चेंडू पर्यंत लढला, परंतु खरं तर शेवटच्या एका चेंडू 1 धावेची गरज असताना मात्र गव्हाण संघानं हा सामना गमवावा लागला. परंतु या पहिल्या चेंडूवरती मात्र 9+4 हाच प्रशांत होता का ज्यानं मागच्या मॅच मध्ये 10 धावसंख्या डिफेंड केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये मात्र त्याची दिशा भरकटली गेली आणि पहिल्या चेंडूवरती मिळतील धावा 5. आता मात्र जिंकण्यासाठी आणि पहिली 50 या दिवसातील मात्र आपल्याला पाहायला मिळते. शुभम कोहलीनं अर्धशतकी खेळी मात्र इथं पाहायला मिळते. तर बॅट टू जाऊन नक्कीच अभिवादन स्वीकारायचं आहे.
अर्धशतकी खेळली आणि यावेळेला मात्र अगदी एम एस धोनी स्टाईलला मात्र हा सामना समाप्त केला. अर्धशतकी खेळीनंतर मात्र येणारा हा षटकार विजयाची मोहर उमटवणारा राहिलाय आणि इथून मात्र विजयश्री गाठणारा संघ राहिलाय मंगेश स्मृती कुमडभुज संघ. लाजवाब खेळीच्या जोरावरती, लाजवाब अफलातून बॅटिंगच्या जोरावरती मात्र हा सामना आपल्या खिशात सहज मात्र घातला गेलाय आणि इथून मात्र हा टीम बेलपाडा आपला ही खेळ नक्कीच चांगला राहिला. तदत मात्र आपण पाहतोय पुढे फेरीमध्ये दाखल झालेला संघ मंगेश स्मृती कुमडभुज संघ आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट एका हाती किल्ला ज्यानं लढवला तो शुभम कोहली ठरलाय. 19 चेंडू 57 धावा करत सामन्याचा सामनावीर यायचं शुभम आपलं पारितोषिक घेण्यासाठी.